ज्योत देऊया विचारांची, ज्योत देऊया समरसतेची आणि ज्योत देऊया एकतेची, ज्योत देऊया समता, बंधुता, मानवता. भारत माता श्री छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सरसंघचालक संस्थापक डॉक्टर केशवजी हेडगेवार, तसेच शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक कैलासवासी नारायणदास शिंदे यांच्या स्मृतीस, पवित्र स्मृतीस वंदन करतो. सन्माननीय मंच उपस्थित पद्मश्री कर्मयोगी दादा साहेब विधाते, तसेच उच्च विभूषित संघ परिवाराचे अखिल भारतीय समरसता भरतीचे प्रमुख रमेशजी पांडव साहेब, श्री नितीनजी शिंदे साहेब, माननीय संघचालक कल्याण जिल्हा, टीडीसी बँकेचे चेअरमन अरुण पाटील साहेब, तसेच एपीएमसीचे चेअरमन रवींद्र घोडेविद्ये साहेब, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे अमित नात्रक साहेब, तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका गटनेते श्री शशिकांत कांबळे साहेब, तसेच या असे मान्यवर आपल्या मंचावर उपस्थित आहे आणि जमलेले माझे सर्व संघाचे बांधव, ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी यांना नमस्कार. आजचा हा कार्यक्रमाचा जो विषय आहे समरसतेचा वारकरी. समरसतेचा वारकरी या ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन गेल्या 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहिम, तसेच तामिळनाडू राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते या ग्रंथ पुस्तकाचे अनावरण झालेले आहे. या पुस्तकाच्या 3 प्रतीमध्ये प्रकाशन झालेलं आहे, मराठी, इंग्रजी, हिंदी. तसेच या पुस्तकाला समरसतेचा वारकरी हे नाव का दिलं असावा याबद्दल मी थोडा मनाशी माझ्या प्रश्न विचारला आणि त्याचा थोडा अभ्यासही केला आणि त्या पुस्तकाची प्रत माझ्याकडे आहे. पूर्ण पुस्तक मी वाचलं. तर या पुस्तकाला दादांनी समरसतेचा वारकरी हे नाव का दिलं असावं? कारण दादांचं संघामधील जे स्थान आहे ते अतिशय प्रचंड उच्च बुद्धिवादी आणि जे समरसता आहे या विचाराने दादांच्या संघामध्ये प्रचंड महत्वाचं स्थान आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव समरसतेचं वारकरी. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर कालच आषाढी एकादशी झालेली आहे. सर्व महाराष्ट्र भारतातून वैष्णव पंथाचे लोक पायी चालत 1.5 महिना त्या दिंडी वारीमध्ये त्या वारकरी हे त्यांच्या प्रिय विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात. तर अशा ह्या समरसतेचा वारकरी या पुस्तकामध्ये जी समरसता आहे, समरसतामध्ये समाजातील उच्च नीच, भेदभाव, गरीब श्रीमंती, छोटा मोठा ह्या कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व समाज बांधव या समाजामध्ये गुण्यागोविंदाने सर्व समान, सर्वांना सारखी वागणूक या पद्धतीने समाजातील समरसता नांदावी म्हणून ह्या शब्दाला समरसता हे नाव दिले. आणि वारकरी की ज्या वाटेवर ज्या विठ्ठलाला भेटण्यासाठी चालणारे वारकरी, हे वारकरी जे सर्व समाजात समरसता नांदावी याच्यासाठी ते विठ्ठलाचा घोष करतात. असे हे वारकरी संप्रदायातील आपण सर्व या समरसतेसाठी, या भारत देशासाठी, या हिंदू राष्ट्रासाठी सर्वांनी आपण समरसता समाजात नांदावी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आज समाजामध्ये काही घटना आपण सोशल मीडिया याच्या मार्फतीने बघतो की समाजामध्ये जो भेदभाव आहे, समाजामधील एकमेकांचं जे कुलुषितपणा एकाच्या मनामध्ये दुसऱ्याच्या मनामध्ये तयार करून हे जे हिंदू राष्ट्राचे स्वप्न आहे, हे हिंदू राष्ट्र स्वप्न आपण प्रत्येकाने भारतीय मनामध्ये हिंदुस्थान, हिंदूविषयी प्रत्येकांना प्रेम, जिव्हाळा असणं गरजेचं आहे. तसेच संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेलं आहे, जे का रंजले गांजले त्याची मने जो आपुले,
तोची साधू वळखावा देव तेथीच जावा. म्हणजे हे समरसतेचे जे वाणी आहे ते संत तुकाराम महाराजांनी 500 वर्षापूर्वी त्यांच्या अभंगामध्ये लिहून ठेवलेली आहे. त्या पुस्तकामध्ये शिक्षणाचे महत्व, राखीव जागा, रिडल्स वा मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, असे प्रचंड किचकट असे जे प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यासाठी दादांनी त्यांच्या संयमी, मनमिळावू आणि अभ्यासू या अशा सर्व त्रिवेणी संगमातून समाजाला दिशा देऊन हे जे चिघळलेले वाद आहे ते दादांच्या मध्यस्थीने ते वाद बऱ्यापैकी सोडवणे शक्य झालेले आहे. आज सरसंघचालक केशवजी हेगडेवार साहेबांचं मला एक वाक्य आठवतं की म्हणे संघ म्हणजे काय आणि संघात जो काम करणारा व्यक्ती त्याचं योगदान काय. तर त्याच्यात मला एक वाक्य आठवतं. डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ही जे आम्ही कार्य करतो ही कार्य कोणाचं वैयक्तिक नाही, कुठं आम्ही स्वतःच्या फायद्यासाठी नाही, हे ईश्वरी कार्य आहे. आणि हे ईश्वरी कार्य हे ईश्वराने सोपवलेली आम्हाला कामगिरी आहे. त्या कामात आम्हाला यश येवो अपयश येवो हे सर्व देवा आम्ही तुझ्याच चरणी अर्पित करत आहोत. त्याच्यातलं कुठलंही श्रेय आम्हाला नाही. जे फलप्राप्ती भेटेल ते तुझीच आहे. म्हणून जर ह्या ईश्वरी कार्यासाठी जर एवढा जीवन प्रवास त्या व्यक्तींनी खर्च केलेला आहे तर अशा ह्या संघाचे सरसंघचालक हेडगेवार साहेबांना मी नतमस्तक प्रणाम करतो. दादासाहेबांच्या मंडणगड दापोली तालुक्यातील मंडणगड एक नावाचा तालुका आहे. अतिशय दुर्गम भाग आहे. त्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आहे. साने गुरुजींचे गाव आहे. तसेच अशा या दुर्गम भागामध्ये दादासाहेबांनी तिथील शैक्षणिक आणि तिथल्या असणाऱ्या सुविधा त्याच्यासाठी त्या मुलांना त्या ठिकाणी 2 विद्यालय महाविद्यालय काढून त्या दुर्गम भागातील शिक्षणाचा मुद्दा दादांनी मार्गी लावलेला आहे. असे हे थोर व्यक्तिमत्व की ज्यांना शिक्षणाचे महत्व हे सर्व समाज दुर्गम भागापर्यंत पोहोचण्याचं कार्य दादांनी केलेले आहे. आणि अशा एका अशाच कार्यक्रमामध्ये नरेंद्र महाराज यांनी दापोली येथील कोसंडा गावाला एका आश्रमशाळेला व्हिजिट देण्याचं ठरवलं. सर्व विद्यार्थी दादा त्या कार्यक्रमाला आले. त्या ठिकाणची परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती, त्याच्यामध्ये ते बनवलेले विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा हे बघून नरेंद्र महाराजांनी की अशा बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी या विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी एवढ्या सुखसुविधा दिल्या हे बघून नरेंद्र महाराजांनी दादासाहेबांना कर्मयोगी ही उपाधी त्या ठिकाणी दिलेली आणि ती दिलेली नरेंद्र महाराजांनी कर्मयोगी उपाधी आजही दादांना ती 100% लागू आहे. आणि दादांचं कार्य हे न संपणारे कार्य आहे. आणि असेच आमचे दादा की दादांचं आता 78 वर्ष दादा आम्हाला तरुणाला लाजवलं असं दादांचं काम आहे. आम्ही 10 किलोमीटर प्रवास केला की आम्ही सांगतो की गाडीनं फार त्रास झालेला आहे. परंतु 78 वर्षापर्यंत भारतभर भ्रमण करणारे हे तरुण व्यक्तिमत्व आणि मी परमेश्वराला प्रार्थना करतो की दादांचा सहवास, दादांचा प्रेरणादायी जे आम्हाला दादांचं व्यक्तिमत्व ही वयाच्या सेंच्युरी 100 वर्षापर्यंत या समाजाला लाभेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.